युती सरकार हे थापाड सरकार आहे. मुळातच मोठमोठी खोटी आश्वासने दिली शेतकऱ्यांना, कामगारांना, कामगार मजुरांना मोठमोठी आश्वासनं दिली, मोठमोठी स्वप्न दाखवली आणि हे सरकार मित्रांनो खोटेपणा करून सत्तेवर आलेले आहे. आणि आता या सरकारला सुद्धा धडा दाखवण्याची हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. आणि म्हणून आपण निर्णय केलाय, आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा 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 7-12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. वेळ आली आहे मित्रांनो. महायुतीचं सरकार जर सत्तेवर आलं तर माझ्या शेतकरी बांधवांचं कर्ज म्हणजे 7-12 पूर्ण कोरा 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 करून अशी लांबलचक घोषणा त्यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आणि ज्या काही लाडक्या बहिणी आहे या लाडक्या बहिणींना 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देऊ. आणि म्हणून तुम्हाला 1500 रुपये ठेवणार नाही आम्ही, जे आम्ही बोललोय 2100 रुपये करणार ते अशी घोषणा केली होती. आणि मित्रांनो याचीच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो कोणती आश्वासनं दिली आणि या सरकारनं कोणती आश्वासनं पूर्ण केली या संदर्भात आपण पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा बोडसे पुन्हा आपल्या गगन भरारी या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो आपण बघत असेल विधानसभेच्या इलेक्शनापूर्वी या सरकारनं महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचं कर्जमाफी करण्यात येईल, अनेक योजनांचा धडाका त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे फक्त घोषणा केल्या होत्या. आणि जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होती ते 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासन या सरकारनं केलेले मित्रांनो. पण आतापर्यंत कोणतंही आश्वासन या सरकारनं अद्याप पूर्ण केलेली आहे. भोळा भाबडा शेतकरी आणि महिला मोठ्या या भूलथापांना बळी पडल्यात आणि या महायुती सरकारला मोठ्या भरभरून असं मतदानाचं दान केलं आणि या सरकारला सत्तेवर आलं मित्रांनो. पण सत्तेवर आल्यानंतर पूर्ण आश्वासन हे सरकार विसरून गेलेलं आहे. त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा 7-12 पूर्णतः कोरा 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 करून अशी लांबलचक घोषणा केली होती. आणि त्याला आता 2 वर्ष झाले, अद्यापपर्यंत मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. आणि 2026च्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणली मित्रांनो. पण ती कर्जमाफी योजना पूर्णतः फसवी निघालेली. 7-12 कोरा तर नाही पण 2 लाखापर्यंत कर्ज त्यांनी माफ करण्याचं आश्वासन दिलेलं आहे मित्रांनो. आपण बघत असेल या सरकारनं 2017 साली सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आणली होती मित्रांनो. पण त्यात अशा भयंकर अटी त्या ठिकाणी टाकल्या होत्या, त्यामुळं कितीतरी शेतकरी त्या कर्जमाफीपासून वंचित राहिले. त्यावेळेस त्यांनी पात्र अपात्र अंशतः पूर्णतः तत्वतः मान्यतः असे काहीतरी शब्द वापरले, शब्दप्रयोग केला आणि त्यामुळं कितीतरी शेतकरी त्या ठिकाणी वंचित राहिले मित्रांनो. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी 2019ला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना आणली शेतकऱ्यासाठी मित्रांनो. आणि अवघ्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये धडाडीचा निर्णय घेतला आणि माझ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलं आणि लगेच त्याची अंमलबजावणी केली. आणि 2 महिन्यामध्ये कसल्याही अटी शर्ती न ठेवता मित्रांनो पहिलंच असं सरकार होतं की ज्यांनी कोणत्याही प्रकारच्या अटी न ठेवता शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं. कितीतरी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा मिळाला होता. 2017मध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती त्याच्यातून काही शेतकरी बरेचसे अपात्र ठरले गेले. पण 2019ला ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस हा जो थकबाकीत राहिलेला शेतकरी पुन्हा त्या कर्जमाफीत बसला. आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे साहेबांनी कर्जमाफी केली मित्रांनो. आणि त्यानंतर आता जी काही 2026ला अर्थसंकल्पामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना मध्ये तरतूद केली होती आणि घोषणा केली होती माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात येईल. पण त्या ठिकाणी मित्रांनो पात्र शब्द टाकला होता आणि पात्र शब्द टाकल्यानंतरच एक जनतेच्या मनामध्ये एक शंका शेतकऱ्यांच्या मनात एक शंका निर्माण झाली होती त्याच वेळेस की पात्र शब्द टाकल्यामुळं अनेक असे शेतकरी त्या ठिकाणी वंचित राहणार आहे. कारण 2017मध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीसनी पात्र शब्द टाकला आणि लाखो शेतकरी वंचित राहिले.
त्यामुळं या 2026च्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी पात्र शब्द टाकला. जे पात्र शेतकरी असतील त्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं मित्रांनो. आणि त्याच्यातून लाखो शेतकरी या ठिकाणी वगळलेले गेलेले. कारण ज्या शेतकऱ्यांनी पूर्वी जो काही कर्जमाफीचा फायदा घेतला होता 2019ला, अशा शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं की त्यांना दुसऱ्यांदा कर्जमाफी मिळणार नाही. ही शेतकऱ्यांची मोठी घोर फसवणूक आहे मित्रांनो. कारण इलेक्शनच्या अगोदर तर त्यांनी सांगितलं होतं पूर्ण 7/12 कोरा करू. आता पूर्ण 7/12 कोरा नाही तर 2 लाख रुपयापर्यंत करू म्हणले सांगले. आणि आता असं सांगितलं की भरपूर आणि नियम आणि अटी त्या ठिकाणी टाकलेल्या आहे मित्रांनो. आपण बघित असेल खासदार असेल, आमदार असेल, जे काही लोकप्रतिनिधी असतील त्यांना कर्जमाफीची आवश्यकता नाही. पण जो सामान्य शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला कर्जमाफी या सरकारने द्यायला पाहिजे होती. पण घोर असा या शेतकऱ्यावर अन्याय या सरकारने केलेला होता. आणि ज्यांच्या घोषणा केली होती या घोषणेच्या माध्यमातून सरकारनं आता ती कर्जमाफी करायला पाहिजे होती. कारण शेतकऱ्यांनी या सरकारच्या गळ्यावर मान टाकली होती. आणि मित्रांनो आपण बघतो पण आता हे सरकार ज्या काही घोषणा केल्या होत्या घोषणेपासून दूर पळताना दिसतंय. कारण यांच्यामध्ये सुद्धा आता आपल्याला मेळ दिसत नाही. हे सरकारच नाही जर मित्रांनो केंद्र सरकार बी असेल, केंद्र सरकारनं सुद्धा मोठमोठी आश्वासनं 2014 पूर्वी दिली होती. आणि त्या खोट्या आश्वासनाला बळी पडून सनी केंद्रातलं सरकारसुद्धा सत्तेवर आलं होतं मित्रांनो. आपण बघित असेल त्यावेळेस त्यांनी माननीय पंतप्रधान यांनी जे आश्वासन दिलं होतं की स्विस बँकेमध्ये जो काळा पैसा आहे तो काळा पैसा आपण परत आणू. आणि शेतकऱ्याला सांगितलं की यूँ तुम्हारे खाते पे 15-20 लाख रुपये जमा हो जाएंगे. 15-15 लाख रुपयाचे त्यावेळेस आश्वासन दिले मित्रांनो. आणि शेतकरी बळबळला. त्यावेळेस त्यांनी पुन्हा 1-2 कोटी लोकांना रोजगार देऊ, महागाई कमी करू. त्यावेळेस फक्त 55 रुपये पेट्रोल होतं. पण त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की पेट्रोल के दाम ऊपर जा रहे, गैस के दाम ऊपर जा रहे, महंगाई बढ़ती जा रही है, अपने को अच्छे दिन लाना है, इसलिए हमें वोट दीजिए. मित्रांनो अच्छे दिन तर नाही पण एवढे बुरे दिन आलेले सध्याच्या काळात शेतकऱ्यामध्ये खूप भयंकर असे बुरे दिन आलेले. आणि हे बुरे दिन केव्हा जाईल मित्रांनो हे तुमच्या आमच्या हातात आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. पण आपण तो मतदानाचा अधिकार योग्य अशा व्यक्तीला निवडून देत नाही मित्रांनो. आणि गैर व्यक्तीच तो मतदान आपण देतो. आणि नको त्या व्यक्तीला मतदान दिल्यामुळं मित्रांनो आज आपल्या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात मध्ये एक महागाईला तोंड द्यावं लागतं मित्रांनो. आज शेतमालाला भाव नाही आहे पण खताचे भाव गगनाला भिडलेले मित्रांनो. ती आपल्याला 2014च्या अगोदर जी गोणी तुम्हाला 400 रुपयाला 350 रुपयाला मिळायची ती गोणी आज 2000 रुपयाला झालेली. त्यावेळेस आपल्याला कापसाला 10,000 ते 12,000 रुपये कापूस शिकला होता मित्रांनो. पण आज कापसाला 7,000 ते 8,000पेक्षा जास्त भाव नाही. सोयाबीन असेल, मुग, म्हणजे प्रत्येक माल हा शेतकऱ्याचा कमी भावाने विकला जातो. जो 2014 पूर्वी विकल्या जायचा तेवढा भावसुद्धा आता मिळत नाही आहे. आणि महागाई कितीतरी पटीनं वाढलेली, खताचे भाव वाढले, औषधाचे भाव वाढले मित्रांनो. त्यामुळं असं आपण जो काही मतदानाचा अधिकार दिला त्या मतदानाचा अधिकार योग्य व्यक्तीच निवडून देण्यास करायला पाहिजे मित्रांनो. आज आपण बघित असेल देशातसुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला आहे. असेल तुम्ही तुमच्या मतदारसंघातलाच एक साधा आमदार खासदार बघा मित्रांनो 5 वर्षापूर्वी निवडून आला असेल तर तो कसा होता आणि आजची त्याची परिस्थिती कसा. एवढी वाट या राजकारण्याने लावलेली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या ठिकाणी झालेले मित्रांनो. आणि हा भ्रष्टाचार जर संपवायचा असेल कारण जो भ्रष्टाचार होतो तो सर्वसामान्यांच्या खिशातून जातो मित्रांनो. त्यावेळेस त्यांनी GST नव्हती. 2014 नंतर GST लागली मित्रांनो. आणि GSTचा जो काही पैसा जमा होतो त्याचा भूदंड हा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या खिशावर पडतो मित्रांनो. आणि सर्वसामान्याच्या याच्यातून हा पैसा खिशातून चालला जातो. त्यामुळं आर्थिक भार या एकूण जर विचार केला आपण तर शेतकऱ्यावर पडतो. आणि मित्रांनो आता शेतकऱ्यांना सुद्धा जागे होण्याची जरूरत आहे आणि सरकारला जबाब विचारण्याची जरूरत आहे. कारण तुम्ही जे आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचं पूर्ण कर्ज माफ करू, लाडक्या बहिणीला 2100 रुपये देऊ. लाडक्या बहिणी 2100 रुपयाची कोणी मागणी केली नव्हती. पण इलेक्शन आहे तोंडावर 2 महिन्या अगोदर त्यांनी लाडक्या बहिणीची योजना चालू केली 1500 रुपये. आणि मित्रांनो तुम्हाला चांगलं आठवत असेल ज्यावेळेस सप्टेंबर-ऑक्टोबरला इलेक्शन होतं तर त्यांनी इलेक्शनच्या अगोदर पुढच्या 2 महिन्याचे पैसे दिले होते. त्यावेळेस कसल्याही प्रकारची त्यांनी पडताळणी केली नव्हती. आणि आता पडताळणी आणखी कितीतरी 80 लाख महिला त्यांनी अपात्र या ठिकाणी ठरवलेलं आहे. म्हणजे या गोष्टीची मागणी केली नव्हती
ते गोष्टी त्यांनी चालू केली. म्हणजेच की बाबा 1500 रुपयाची मागणी नसताना 1500 रुपये चालू केले. फक्त कशासाठी? तर मतदानासाठी त्यांनी. आणि तुम्हाला 2100 रुपये देऊ. मित्रांनो, कितीतरी दिवसापासून आपण बघत असेल, प्रत्येक वर्षी हा शेतकरी हा कधी अतिवृष्टीनं भरडला जातो, तर कधी दुष्काळामुळे भरडला जातो आणि तुटपुंजी मदत आपल्याला सरकार करतंय. आपण बघत असेल, हे सरकार आल्यापासून तर प्रत्येक वर्षी अतिवृष्टी होती किंवा दुष्काळ पडतो, असं दळभद्री सरकार मित्रांनो या ठिकाणी आलेलं आहे. आणि या सरकारलाच धडा शिकवण्याचं काम करण्यासाठी आपल्याला आता रस्त्यावरची लढाई करावी लागेल. कारण असता शेतकऱ्याची बाजू मांडणारा कोणी नाही आहे. बच्चू भाऊगडेंनी मोठमोठं आंदोलन नागपूरला काढले मित्रांनो, आणि त्याच वेळेस ते शेतकऱ्यांना रस्त्यावर वाऱ्यावर सोडून मुंबईला गेले. त्या ठिकाणचे काय डील झाले समजले नाही. पण शेतकरी पुत्र रविराज साबळे पाटील यांनी तेव्हा सांगितलं होतं, बच्चू भाऊ मुंबईला गेले आणि चॉकलेट खाऊन आले, शेतकऱ्याच्या नावावर सांगा किती कोटी घेतले. आणि त्यांचं ते वाक्य आज खरं ठरलेलं दिसतं मित्रांनो. आज शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या नावाखाली ते सत्तेत गेले आणि आज शेतकऱ्यांना बोलण्यासाठी कोणीही वायले राहिला नाही मित्रांनो. शेतकऱ्याला स्वतः प्रत्येकाला आता एक पुढाकार घ्यावा लागेल, पुढवावं लागेल. आणि प्रत्येक त्या तुमच्या मतदारसंघाले खासदार आमदार असेल त्यांना जॉब विचारावं लागेल. कारण तुम्ही का आश्वासन दिलं होतं आणि आश्वासन का आता पूर्ण करत नाही. हे आश्वासन पूर्ण जर केलं तरच आपण या मंत्र्यांना आणि या वेळांना तोपर्यंत यांना धारेवर धरलं पाहिजे मित्रांनो. कारण आता शेतकऱ्यांसाठी बोलणारा कोणी राहिला. एखादा माणूस जर सत्तेच्या विरोधात जर बोलायला गेला, त्याच्यावर काहीतरी म्हणजे गुन्हा नोंद केला जातो किंवा त्याला नोटीस दिल्या जाते. असं गळचेपी करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होतं मित्रांनो. आपण बघत असेल, आपल्या ज्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं त्यांनी सुद्धा मारा झोडा आणि राज्य करा अशी परिस्थिती सध्याच्या काळात निर्माण झालेली. लोकशाहीचा गळा पुढं घुटतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, त्या संविधानाला प्रत्येकाला बोलण्याचा, आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे मित्रांनो. पण या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कुठंतरी गळचेपी होती का काय अशीच परिस्थिती निर्माण झालेली मित्रांनो. कोणी जरी बोलायला गेलं, शेतकरी पुत्र रविराज साबळे पाटील थोडे बोलायला गेले, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात 2 शब्द बोलले, त्यांना लगेच नोटीस दिले गेले मित्रांनो. मग शेतकऱ्याबद्दल कोणी बोलायचे नाही काय? कुठले सोलापूरचे माळशिरसचे कोण बाबूराव बोद्रे कोणीतरी सहकारी साखर कारखाने 14 सहकारी कारखाने त्यांनी चालवायला घेतलेले मित्रांनो. आणि 2200 काही कोटी कर्ज त्यांना सरकारने दिलेलं आहे. मग हे कर्ज कोणाच्या आशीर्वादाने दिलं? आम्ही जर सर्वसामान्य शेतकरी जर तुम्हाला 10-5 एकरवर जर कर्ज काढत असेल, 1-1.5 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळत नाही. पण त्या बाबूराव बोत्रेला मोठ्या प्रमाणात कर्ज दिलं आणि 14 कारखाने त्यांनी चालवायला घेतले. आणि शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात मित्रांनो त्यांनी ते काही FRP सभेत आणि केंद्र शासनाचा नियम आहे की 14 दिवसाच्या आत या शेतकऱ्याचे पैसे मिळायला पाहिजे, वाहतूकदारांचे पैसे मिळाले पाहिजे. ते वाहतूकदार म्हणजे बिचारे साधे सकाळी रात्रभर काबड कष्ट करून ऊस तोडणी करणार, त्यांचेसुद्धा पैसे अद्याप मिळाले नाही. आणि जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचे FRP ते बिल काही 28-29 रुपये टनाप्रमाणे असेल, ते सुद्धा बिल अद्याप दिलं नाही. आणि त्याबद्दल एक शेतकरी पुत्र रविराज साबळे पाटील यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. तर त्यांचा आवाज दाबण्यासाठी मित्रांनो त्या बाबूराव बोत्रेनं 17 पोलीस स्टेशनला केसेस केला. गुन्हा एकच आहे. गुन्हा एक असताना 17 ठिकाणी हे पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करणं हे म्हणजे खरोखरच एक गरीब व्यक्तीचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न आहे. चूप बट नाही तर कान काटूंगा अशी परिस्थिती सध्याच्या काळात मित्रांनो एक निर्माण झालेली आहे. मग शेतकऱ्याला कोणी वाली राहिलं नाही. कारण आता ठोस मुद्दा मांडणारा कोणी राहिलं नाही. कारण जे सत्ताधारी आहे तुम्ही तुमच्या विधानसभा मतदारसंघातल्या आमदारांना विचारलं पाहिजे, ते सुद्धा याचं उत्तर देऊ शकणार नाही. कारण ते सुद्धा आपण त्यांना भरभरून असं मतदान केलेलं आहे. कशाच्या आशेवर? तर शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. लाडक्या बहिणीनं मोठ्या प्रमाणात त्यांना मतदान केलं. कशाच्या आशेवर? तर 2100 रुपये मिळणार आहे मित्रांनो. पण एकही मागणी पूर्ण झाली नाही मित्रांनो. असेच दिन जर राहिले तर शेतकरी हा देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही. कारण हे सरकार जर आपण बघत असेल तर फक्त बलाढ्या धनधांडग्या आणि उद्योगपतीचं हे सरकार आहे. शेतकऱ्याचं कुठलंही काही या सरकारला देणं घेणं पडलेलं दिसत नाही. कारण तुम्ही 2014च्या अगोदरची परिस्थिती केली, विचार जर केला, त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला 400 रुपयाला सिलेंडर पडायचं. त्यावेळेस मोदी साहेब म्हणायचे सिलेंडर के भाव कहाँ जा रहे, हाथ ऊपर 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 करायचे, ऊपर ऊपर जा रहे, पेट्रोल भाव कहाँ जा रहे, ऊपर ऊपर जा रहे, महंगाई नीचे लाना है, 2 करोड़ लोगों को हर साल रोजगार देना है,
स्विस बँक का पैसा लाना आहे अशी मोठमोठी खोटी आश्वासनं दिली मित्रांनो. आणि एकही आश्वासनाची पूर्तता सध्याच्या काळात झालेली दिसत नाही मित्रांनो. तसेच या ठिकाणी सुद्धा तशीच परिस्थिती आहे मित्रांनो. पूर्वीच्या सरकारमध्ये 75 कोटीची कर्जमाफी पूर्ण देशवासियांसाठी कृषी मंत्री शरद पवार यांनी दिली होती. आणि आता सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भरडला गेलेल्या अतिवृष्टी होती, बहुवृष्टी होती आणि शेतकऱ्याला मदतीची जरूर आहे. पण कोणीही शेतकऱ्याकडे डुंकूनही बघत नाही मित्रांनो. ज्यावेळेस इलेक्शन असेल त्या इलेक्शनच्या वेळेस मित्रांनो आपण बघतो की मोठमोठी आश्वासनं जे आमदार खासदार तुम्हाला देत राहतात, पण एकदा इलेक्शन झाल्यानंतर मित्रांनो ते डुंकूनही तुम्हाला बघत नाही. कारण की त्यांचं एक ज्यांचा जो उद्देश असतो तो उद्देश साध्य झालेला असतो मित्रांनो. पण आता आम्हाला याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा मित्रांनो. हा व्हिडिओ अगदी मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत जरी केला चालेल, कारण आपण यात कुठलंही काही खोटं बोललेलो नाही. त्यांनी जे आश्वासन दिलेले ते आश्वासन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याच बोलण्यातून आपण या ठिकाणी दाखवलेले मित्रांनो. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रत्येक राजकारण्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला. कारण मित्रांनो शेतकऱ्याच्या मनामध्ये एवढी सध्याच्या काळात चीड निर्माण आलेली आहे. कारण यांनी जो प्रवीण परदेशी समितीचा अहवाल ती प्रवीण परदेशी समिती नेमली होती मुख्यमंत्र्यांनी, त्या प्रवीण परदेशीचा अहवालसुद्धा त्यांनी सार्वजनिक केला नाही. हाच अहवाल जर अगोदर 15 दिवस 1 महिना अगोदर सार्वजनिक जर केला असता मित्रांनो तर प्रत्येक शेतकरी हा आपण आपल्या तयारीला लागला असता. पण यांनी सांगितलंच नाही. त्यावेळेस यांनी फक्त कर्जमाफीचं आश्वासन दिलं आणि 30 जूनपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यात येईल, 2 लाखापर्यंत आम्ही कर्ज माफ करू असं म्हणून त्यांनी ठणकावून सांगितलं होतं मित्रांनो. अगोदर अहवाल पब्लिक जर केला असता, ज्या नियम आणि अटी सांगितल्या असत्या, तर शेतकऱ्यांना माझ्या कुठून तरी पैशाची व्यवस्था केली असती. हा शेतकरी पेरणीच्या कामात म्हणजे पाऊस पडला तर आता मृग नक्षत्र चालू आहे, जून महिना चालू आहे, आता शेतकऱ्याची धावपळ चालू आहे मित्रांनो. कुठून तरी व्याजाने त्याला 10 रुपये 5 रुपये टक्क्यानं पैसे काढावं लागणार आहे आणि बी भरण्याची तयारी करावं लागणार आहे मित्रांनो. कारण की आतापर्यंत हा शेतकरी मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली होती 2 लाखापर्यंत, 30 जूनपर्यंत आम्ही तुम्हाला कर्ज माफ करू 2 लाखापर्यंत आणि लगेच दुसरं नवीन कर्ज घेण्यात येईल. पण आता या मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की ज्या पूर्वीच्या लोकांनी जे काही कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे अशा लोकांना कर्जमाफी मिळणार नाही. मग या लोकांनी आता करायचं काय? त्यांनी जर अगोदर जर सांगितलं असतं तर दुसरी कोणी व्यवस्था केली असती. आणि आज एखाद्या शेतकऱ्याने जर समजा ज्यावेळेस 2 लाख रुपये कर्ज असेल, व्याज मुद्दल भरा, त्यावेळेस तुम्हाला नवीन कर्ज मिळेल आणि तेव्हा आम्ही तुम्हाला 50,000 रुपये एक प्रोत्साहनपर एक अनुदान देऊ असं सांगितले मित्रांनो. तुम्ही जे सांगा सध्याच्या काळामध्ये शेतकऱ्याकडे 1.5 आणि 2 लाख रुपये आहेत का? सध्याला शेतकऱ्यांना त्याचं बी भरण्याचं पडलेलं आहे मित्रांनो. आणि सरकार सांगतं की ज्या लोकांनी अगोदर कर्जमाफीचा लाभ घेतला त्यांना आता दुबारा कर्जमाफी मिळणार नाही. त्याने अगोदरचे काही व्याज मुद्दा झाले ते भरावं आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला 50,000 रुपये देऊ. मित्रांनो निव्वळ धूळफेक झालेली आहे मित्रांनो. शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला कोण नाही. शेतकरी एक विचाराचा नाही. शेतकऱ्यांना जर एक विचार जर केला ना मित्रांनो आणि एखाद्या वर्ष जर फक्त खाण्यापुरतं जर धान्य पिकवलं, शहरात ते धान्य भाजीपाला नाही जर पुरवला तर काय खातील हे मंत्री संत्री? काय खाणार आहे? काय डिझेल पेट्रोल पितील का? काय ढेकळं खातील का? अशी वाईट अशी परिस्थिती मित्रांनो. पण शेतकऱ्यांना सुद्धा आता एकजुटीनं राहण्याची जरूरत आहे आणि या सरकारला धडा शिकवण्याची जरूरत आहे. हे सरकार काही कामाचं नाही मित्रांनो. हे तर शेतकऱ्याच्या अजिबात कामाचं नाही. धनधान्य आणि व्यापारी वर्गाचं आणि नोकरदारांचं मित्रांनो हे सरकार आहे. आता आपण बघितलं असेल आता शासकीय कर्मचाऱ्यासाठी नवा वेतन आयोग येणार आहे आणि त्यामध्ये 30 ते 35% या नोकरदारांना वाढ होणार आहे. मग शेतकऱ्यांना काय? आता कापसाला किती भाव वाढला? किती भाव वाढून दिला? सोयाबीनला किती भाव वाढून दिला? नाममात्र भाव वाढून दिला आहे. अहो त्याच्या कितीतरी पटीनं तुमचे खताचे भाव वाढलेले आहे मित्रांनो. हा व्हिडिओ खूप मोठा झाल्यामुळं मी तुमची माफी मागतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा राजकारण्यापर्यंत अगदी प्रत्येक राजकारण्यापर्यंत हा चीड आणणारा व्हिडिओ यायला मित्रांनो आणि त्यांच्याच पुराव्यानिशी आपण हा व्हिडिओ बनवलेला. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद.